लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्या 3 अज्ञातांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल. अहिल्यानगर पोलिसांनी 3 आरोपींना घेतलं ताब्यात. ओबीसी मेळाव्यासाठी जाताना लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर झाला होता हल्ला. आपले अधिकार लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हल्ला करून घेतला. हाकेंवरील हल्ल्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. लक्ष्मण हाकेंवर हल्ला करणाऱ्या 3घांना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी घेतलं ताब्यात. मुख्यमंत्री फडणवीसांचा आंदोलक दीपक बोऱ्हाडेंशी फोनवरून संवाद. 11 दिवसांपासून दीपक बोऱ्हाडेंचं जालन्यात आमरण उपोषण सुरू. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. चर्चेला या मार्ग काढू, फडणवीसांचं आश्वासन. तमिळनाडूच्या करूरमध्ये विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी. 39 जणांचा मृत्यू, 100हून अधिक जण गंभीर जखमी. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती. करूरमध्ये राजकीय रॅली दरम्यान घडलेली घटना अत्यंत दुःखद. पंतप्रधान मोदींकडून चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त. कुटुंबियांनी प्रियजनांना गमावलं, त्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी. पंतप्रधान मोदींचं ट्विट. करूरमधील घटना चिंताजनक. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचं ट्विट. रुग्णालयात दाखल नागरिकांना युद्धपातळीवर मदत करा, स्टॅलिन यांचे प्रशासनाला निर्देश. मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर. घडलेल्या दुर्घटनेमुळे अत्यंत दुःखी, माझं दुःख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. करूरमधील घटनेनंतर विजय थलपतीचं ट्विट. सैन्यासाठी सोलर टेंट उभारणाऱ्या वांगचूक यांना अटक आणि दहशतवादी घुसवणाऱ्यांसोबत मॅच. सरकारचं हे देशभक्तीचं ढोंग. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी 2015 मध्ये पहिल्यांदा लोकसभेत केली. त्यानंतर सर्वपक्षीय कृती दल स्थापन झालं. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा दावा.